झी 24 तास एक पाऊल पुढे। फू बाय फूचा 6वा सीझन लवकरच आपल्या भेटीला येतोय। मात्र हा कॉमेडीचा फुल टू डोस नव्या रूपामध्ये येणार आहे, ते कॉमेडीचं आधार कार्ड घेऊनच। काय आहे कॉमेडीचं आधार कार्ड आणि कोण आहेत फू बाय फूचे नवे शिलेदार, चला पाहूयात। हा सेट आहे फू बाय फूच्या नव्या पर्वाचा। 6 सेलिब्रिटी जोड्या आणि त्यांना मिळणार एक कॉमेडीचं आधार कार्ड। कोण इतक्या नवीन ब्रँड के बुसकटून लागते का काय करणार त्याला लिहून द्यावं लागतं कशासाठी काम चाललंय घाबरले पळून गेले म्हणजे वाटलं नको इथे आता सगळे हिरोईन झाल्या आता हिरो दाखव काय दाखव सलमान खान एकाच तिकीटात किती शो लावते तू ठरलं त्याला। आता कॉमेडीचं आधार कार्ड ही नेमकी काय भानगड आहे असाच विचार करताय ना, तर मग ऐका खुद्द कॉमेडीच्या आधार कार्डाकडूनच। नेहमीसारखंच आमच्या 2 ग्रुप मधली चढाओढ आहे, पण आमची जोडी आहे ती कुठल्या ग्रुपमध्ये नाहीये। आम्हाला कॉमेडीचं आधार कार्ड म्हणून एक जोडी त्यांनी ठेवलेली आहे स्टँड बाय। आता कुठल्या जोडीला असं वाटलं की आपल्याला आधाराची गरज आहे तर त्यांनी आमचा आधार घ्यावा। स्क्रिप्टवर खूप काम करावं लागतं आणि ते करा, ॲडिशन टाका, धमाल करा आणि आमची गरज लागतेच आहे तर आधार आम्ही देऊच, त्याबद्दल नो प्रॉब्लेम। पण आम्हाला आधाराची गरज असते त्यावेळी कोण नसतं, पण तसं होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा त्यांचा आधार घेऊ आणि चांगल्यात चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। तसंच या सीझन मध्ये तुमचं निखळ मनोरंजन करण्याकरता या जोड्या सज्ज झाल्यात। कोण कोण आहेत या जोड्या हे तुम्हीच पहा। कोणी मला कधीही कुठल्याही बाबतीत अडवणार नाही। आधार कार्ड कुठे, मी माझ्या कुशीनच घेऊन जाणार आहे जून महिन्यापर्यंत। आधार आणि हा कार्ड ए शी 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 पण खरंच मजा येते। मला वाटतं 3ऱ्या पर्वात आपण पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं आणि आता परत आम्ही एकत्र काम करतोय। मी त्यावेळेस असं म्हटलं होतं की हा माझा गुरु आहे कॉमेडी मधला, अनेक गोष्टी मी याच्याकडून शिकले। आता मला असं वाटतं गुरु मी याला शिकवू शकेन। नाही नाही नाही, गुरु दक्षिणा अभिनयातून देण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटतं ह्याच्यात मी काय म्हणतात त्या परीक्षेमध्ये मी पास होईन, आता कळेलच। नाही खरं तर खूप चॅलेंज आहे हेमांगी बरोबर काम करणं, कारण उत्तम एक्सप्रेशन, उत्तम टायमिंग आणि सगळ्यात कठीण म्हणजे एक ऑब्विक टायमिंग असतं, म्हणजे एक करेक्ट टायमिंगचा नट असतो, एक ऑब्विक टायमिंगचा। तर तिला करेक्ट ऑब्विक टाइम पण पकडता येतं आणि ती करेक्ट टायमिंगची पण नटी आहे, त्यामुळे खरं तर हे चॅलेंज आहे स्वतःला टिकवून ठेवणं हिच्यासमोर। पण आधार कार्ड मिळवण्यासाठी खूप धडपड करतोय, पळतोय, तू काढलं का मी काढलं का। तसंच माणसाला जगण्यासाठी ना त्याच्या आयडेंटिटीसाठी जे सरकारचं आधार कार्ड लागतं, तसंच कॉमेडीचं सुद्धा आधार कार्ड गरजेचं आहे, कारण रोजच्या जगण्यात तो इतक्या स्ट्रेसमधनं जात असतो, धकाधकीतनं जात असतो की फू बाय फू सारखा प्लॅटफॉर्म जो आहे तो अशा लोकांना ना विनोदाचा रिलीफ देतो आणि म्हणून हे कॉमेडीचं आधार कार्ड खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। तसंच यंदाच्या सीझन मध्ये आजवर कधीही फू बाय फू मध्ये न दिसलेले चेहरेही असणार आहेत। सगळ्यात जो आनंद मला होतो या पर्वात, मला सतीश बरोबर म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती आणि मी मध्ये खूपते तिथे गुप्ते झालं तेव्हाही मी म्हटलं होतं की सतीश मला काम करायचंय तुझ्याबरोबर। आणखी झीने तो योग अगदी लगेचच जुळवून आणला, त्याच्यामुळे मला त्याच्याबरोबर काम करायचं। सतीश हा इतका गुणी आणि म्हणजे विनोदाच्या बाबतीत आणखीन जे काय म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्याला। फू बाय फूचं आधार कार्ड जे आहे तर मी पहिल्यांदाच करते, पण माझ्या नशिबाने माझ्याकडे एक खूप चांगला आधार कार्ड आहे ऋषिकेश जोशी नावाचं। त्या आधार कार्डला पुढे करून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी इतकी फाईट करणार आहे की मला काही आता भीती वाटत नाहीये त्याची। तर या पर्वाचं परीक्षण करणार आहेत स्वप्नील जोशी आणि अश्विनी काळसेकर। तेव्हा तुफान हास्याचं हे आधार कार्ड न चुकता पाहायला विसरू नका। झी 24 ताससाठी शिल्पा आपटे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।